हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर नर्सिंग पाठशाला यावर. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सध्या चालू असलेला टॉपिक CNE याबद्दल माहिती देणार आहे. CNE कशी करायची, त्याच्यानंतर CNE केल्यानंतर CNEचे क्रेडिट पॉइंट्स हे जमा झालेले आपण कसे चेक करणार याबद्दल मी तुम्हाला याच्यात माहिती देणार आहोत. चला तर मग पाहूया CNEचे क्रेडिट पॉइंट्स कसे चेक करायचे. CNEचे क्रेडिट पॉइंट्स कसे चेक करायचे. सगळ्यात आधी आपण गुगल क्रोमवर जात आहोत. जर तुम्ही मोबाईलवर CNEचे क्रेडिट पॉइंट चेक करत आहात तर तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन मोबाईलवर डेस्कटॉप साईट करायची आहे. ओके, आता गुगल क्रोमवर गेलो की तिथे आपल्याला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल CPD लॉग इन असं टाईप करायचं आहे. माझ्या सर्च बारमध्ये ऑलरेडी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल CPD लॉग इन आहे, तर मी त्यावर क्लिक करते. ओके, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं पहिलं पेज जे अधिकृत वेबसाईट आहे ती ओपन करायची. त्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं. याच्यावर इथे साईडला एक फॉर CNE लॉग इन प्लीज क्लिक हेअर म्हणून दिसतंय, त्यावर आपल्याला क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर ऑर्गनायझर, ऑब्झर्वर आणि पार्टिसिपेंट असे 3 दिसत आहेत आपल्याला. तर आपल्याला पार्टिसिपेंटवर जायचं आहे. पार्टिसिपेंटवर गेल्यानंतर आपल्याला इथे आपला युनिक ID, युजर ID आणि पासवर्ड टाईप करायचा आहे आणि हे टाईप केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर एक पेज ओपन होईल. ह्या पेजवर तुम्हाला CNE शेड्यूल्ड, त्याच्यानंतर पार्टिसिपेंट CNE दिसेल. आता याच्यामध्ये खाली आपल्याला दिसत आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन CNE कुठे चालू आहेत CPD. ओके, ऑनलाईन CPD 2 अरेंज आहेत सध्या, ज्या की 2026-2027 मध्ये एंड होणार आहेत. ओके, 2 ऑनलाईन CPD आहेत 5 क्रेडिट अवर्ससाठी आणि ह्याला फीस कसलीही नाही, तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता. ही फर्स्ट CNE आहे जी की पोस्टपार्टम हेमरेजवर आहे आणि ही 5 तासाची CNE आहे 5 क्रेडिट अवर्ससाठी. आणि सेकंड CNE आहे ती नॉर्मल लेबर आणि बर्थवर आहे. ही 8 तासाची CNE आहे आणि ही पण ऑनलाईन आहे 5 क्रेडिट अवर्ससाठी. त्याच्या खाली तुम्हाला दिसते एक मुंबईची CPD दिसतीये, बर्न केअर इन क्रिटिकल केअर युनिट्स अँड बियॉन्ड. या टॉपिकवर ही CPD आहे. ही ऑफलाईन आहे, 500 रुपीज याची फीस आहे आणि क्रेडिट अवर्स याचे 10 आहेत. ओके, आता आता तुम्हाला कळलं की CPD तुम्ही कसं अप्लाय करू शकता. यावर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या एवढ्या CNE आहेत. आता तुम्हाला CNE केली आहे आणि CNE केल्यानंतर तुम्हाला तुमचे क्रेडिट अवर्स जमा झालेत का, ते किती जमा झालेत हे जर चेक करायचे असतील तर आपल्याला पार्टिसिपेंट CNE वर जावं लागेल. पार्टिसिपेंट CNE मधून CNE समरीमध्ये गेल्यानंतर हे असं एक पेज तुम्हाला ओपन होईल. इथे लिहिलं आहे CPD आवर्स समरी. ओके, फ्रॉम डेट 1/4/2022 ते टिल डेट 31/3/2027. म्हणजे तुम्हाला हे 100 पॉइंट्स 31/3/2027 पर्यंत पूर्ण करायचे आहेत. आता इथे खाली दिसत आहे क्रेडिट आवर रिसिव्ड ॲज ऑर्गनायझर. जर तुम्ही ऑर्गनायझर म्हणून जर CNE केली असेल तर त्याचे क्रेडिट अवर्स किती जमा झाले आहेत हे पुढे दिसतील. त्याच्यानंतर ॲज अ ऑब्झर्वर म्हणून केली असेल तर त्याचे क्रेडिट अवर्स पुढे दिसतील. ॲज अ स्पीकर म्हणून केले असतील तर त्याचे दिसतील. आणि जर पार्टिसिपंट म्हणून केले असतील तर त्याचे क्रेडिट अवर्स किती जमा झाले आहेत ते तुम्हाला पुढे दिसतील. असे टोटल क्रेडिट अवर रिसिव्ह झालेले इथे तुम्हाला दिसतील. ओके, हा होता CNE बद्दलचा व्हिडिओ. CNE तुम्ही कशी पाहू शकता, कुठे चालू आहेत, काय तुम्ही कसं हे करू शकता CNE बद्दल, आणि तुम्ही CNEचे क्रेडिट पॉइंट्स कसे चेक करू शकता हे तुम्हाला कळलंच असेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.